श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 29. कदर्य ब्राह्मणाची कथा. श्री गणेशाय नमः. नारायण ऋषी नारदांना म्हणाले, मुनिवरा, वाल्मिकी ऋषींकडून अधिक मासाचे महत्त्व, त्यांच्या अनेक कथा ऐकल्या आणि दृढधन्वा अतिसंतुष्ट झाला. त्याने आता आपणही आपल्या उर्वरित जीवनास अशीच काही पुण्यकारक कृत्ये करावीत असा मनोमन निश्चय केला. आपल्या पुत्राकडे राज्यकारभाराची सूत्रे सुपूर्द करून राजाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. राजा राणी दोघे वनात जाऊन झोपडीत राहून कंदमुळे फळे खाऊन नित्य ईश्वरोपासना करू लागले. पुढे आलेल्या अधिक मासात स्नान, उपवास आणि सतत नामस्मरण हे व्रत राजा राणीने संपूर्ण अधिक मासभर केले. शेवटच्या दिवशी एक दिव्य विमान आकाशमार्गाने खाली उतरले. त्यातून पुण्यशील आणि सुशील या नावाचे 2 देवदूत उतरले. पुढे येऊन त्यांनी राजा आणि राणीस वंदन करून भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने आम्ही तुम्हा उभयतांना श्रीहरीच्या गोलोकी घेऊन जाण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. तो समाचार ऐकून दोघांना मोठा आनंद झाला. एक बार भगवान पुरुषोत्तमाचे स्मरण करून त्या दोन्ही देवदूतांना नमस्कार करून त्यांनी विमानात पाऊल टाकले. त्याचबरोबर त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. त्या दिव्य देहांनी राजा दृढधन्वा आणि त्याची पत्नी हे गोलोकी गेले. तेथे श्रीहरी कृपेने अधिकाच्या थोर पुण्याईने त्यांना अखंड निवासाचे परम भाग्य लाभले. ही कथा सांगून झाल्यावर नारायण ऋषी हे नारदास म्हणाले, अरे बाबा, या अधिक मासाच्या पुण्याईचा महिमाच इतका थोर आहे की त्या पुण्याईने माणसांचाच नव्हे तर प्राण्यांचाही उद्धार झालेला आहे. एका वानराच्या उद्धाराची अशीच एक अद्भुत कथा आहे. काय, अधिक मासाच्या पुण्याईने वानराचा उद्धार झाला? कोण होता तो भाग्यवंत वानर? काय कथा आहे त्याची? ऋषीवर, आपण कृपा करून मला ती कथा सांगाल का? नारदांनी नारायण ऋषींना प्रार्थना केली. त्यावर अतिप्रसन्न चित्ताने ते म्हणाले, अवश्य अवश्य सांगेन. ऐक तर. खरं तर ती कथा आहे एका अतिचिक्कू स्वभावाच्या धनलोभी, लालची आणि धनसंग्रही ब्राह्मणाची. त्या ब्राह्मणाचं नाव होतं चित्रशर्मा. तो अत्यंत म्हणजे अत्यंत कंजूष होता. तो थोडा म्हणूनही पैसा खर्च करायचा नाही. बरं, त्याच्याकडे पैसा नव्हता असेही नाही, पण कंजूशी हा त्याचा स्वभावच. त्यावरून लोक त्याला कदर्य म्हणत. तो कधी स्वतःच्या पोटाला पोटभर खायचा नाही, अंगावर नीट धड कपडे घालायचा नाही, पायात वाहना नाहीत की डोक्यावर टोपी, रुमाल काही घालत नसे. त्याचा हा धनसंग्रही, लोभी आणि कंजूशी स्वभाव मग दान, धर्म, पूजा, पाठ यासाठी द्रव्य खर्च करण्याचे नावच नसे. पुण्य म्हणजे काय असते ते जणू काही त्याला माहीतच नव्हते. तो आपला सदान कदा लोकांपुढे तोंड वाकडे करून हात पसरायचा आणि भीक मागायचा. त्याच्या असल्या स्वभावामुळेच त्याला कोणी मित्र टिकले नाही की कोणी त्यास प्रेमाने जवळही केले नाही. उलट लोकांनी त्याची हेटाळणी केली आणि त्याला गावाबाहेर हकलून दिला. मग हा चित्रशर्मा ब्राह्मण हात पसरत पसरत शेजारच्या गावात गेला. तिथे काही कोणी त्याच्या पूर्व परिचयाचे नव्हते. त्यामुळे तो नेमका कसा आहे, त्याचा स्वभाव काय ह्याची तशी त्या गावात कोणालाच काही पूर्वकल्पना नव्हती. त्या परिस्थितीचा चित्रशर्माने पुरता फायदा उठविला. त्याने गोड बोलून, मी गरीब ब्राह्मण आहे, या गावात माझं कोणी नाही, राहायला जागा नाही, कामधंदा नाही असे म्हणून त्याने एक भल्या मोठ्या मळ्याच्या मालकाची मर्जी संपादन केली. गोड बोलून आपण प्रामाणिक कष्ट करू असे म्हणून त्याच्या मळ्यात नोकरीही मिळवली. काही दिवस छान चांगले काम करण्याचे उत्तम नाटक केले. नोकरी, मर्जी, राहायला जागा आणि त्या बाग मळ्याच्या राखणीची जबाबदारीची कामगारी पण मिळवली. बरे, तो बाग मळ्याचा मालक पण साधा भोळा. त्याने चित्रशर्मा एक ब्राह्मण कष्टकरी म्हणून त्याच्यावर सर्व कारभार सोपविला आणि तो निर्धास्त झाला. मात्र इकडे त्या विश्वासाची, खाल्ल्या भाकरीची चित्रशर्माने मात्र पुरती वाट लावली. त्याची फळेही परस्पर विकली व पैसा मातीत पुरून ठेवला. असे करत करत मालकाचा केसाने गळा कापत त्याने वाममार्गाने मोठा धनसंचय केला. एक दिवस मात्र पैसा पैसा करीत रित्या हातानेच पण पाठीवर पाप, चौर्य, विश्वासघात ह्या पापकर्माची ओझ्याची गाठोडी घेऊन त्याला यमलोकी जावे लागले. यमलोकी नेऊन यमदूतांनी चित्रशर्मास चित्रगुप्ताच्या पुढे नेऊन उभे केले. चित्रगुप्ताने त्याच्या पाप पुण्याचे खाते उघडून पाहिले. तो काय 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 झाले? नारदांनी आश्चर्याने प्रश्न केला. तेव्हा नारायण ऋषी म्हणाले, नारदा, चित्रशर्माच्या पाप पुण्याच्या खात्याचे काय झाले ते आपण आता पुढच्या अध्यायात पाहूया.